मी कोण, कुठून आलो, अखेरीला कुठे जाणार आहे, मृत्यूनंतर जीव कुठे जातो, असे प्रश्न अनेकांच्या मनात येत असतात. माणसाच्या वाट्याला तुलनेत खूप मोठ्या आकाराचा मेंदू आला आहे. कुतूहल हे माणसाचे वेगळेपण आहे. बहुधा अन्य प्राण्यांना प्रश्न पडत नसावेत, माणसाला मात्र ते पडतात. माणसे प्रश्न विचारतात, त्यांची उत्तरे शोधण्यासाठी धडपड करतात. धडपडीनंतर समाधानकारक उत्तर मिळतेच असे नाही, पण उत्तर शोधण्याच्या प्रयत्नामधून समाधान मात्र निश्चित मिळते. पुनर्जन्म असतो का, हा प्रश्न वेदकाळापासून पुन्हा विचारण्यात आला आहे. बहुधा त्याआधीही तो विचारला गेला असला पाहिजे. वेद, उपनिषदे, गीता, पुराणे, शंकराचार्यांची स्तोत्रे, अन्य अनेकांच्या लिखाणात याचे संदर्भ सापडतात. एपिक्टेटस, सिसेरो, सॉक्रेटिस यासारख्या युरोपातील विचारवंतांनाही मृत्यूनंतर जीव कुठे जातो हा प्रश्न सतावीत असे. निअँडरथल हा होमो कुळातीलच जीव, त्याच्या वाट्याला होमो सेपियनपेक्षा मोठ्या आकाराचा मेंदू आला होता. मानवाबरोबरच्या संघर्षात तो शिल्लक राहिला नाही, पण निअँडरथललाही मृत्यू म्हणजे काय, त्यानंतर आपण कुठे जातो असे प्रश्न पडत असले पाहिजेत. 70,000 वर्षापूर्वींच्या निअँडरथलच्या मृतांनाही त्यांच्या काही वस्तूंसकट पुरत असत. पुढील जन्मात त्याचा उपयोग होईल अशा कल्पनेतून या वस्तू पुरण्याची प्रथा पडली असावी. उत्खननात मृतासोबत पुरलेल्या वस्तू सापडल्या आहेत. उपनिषदे, रामायण, महाभारतातही पुनर्जन्माचे संदर्भ सापडतात. पिरॅमिड्समध्ये पुरण्यात आलेल्या ममीजसोबत कितीतरी वस्तू सापडल्या आहेत. चीनमधील राजांसोबत सैनिकांचे पुतळे पुरले जात असत. पुनर्जन्म या विषयाचे कुतूहल मानवाच्या पूर्वजांनाही होते, याचे अनेक पुरावे आता सापडले आहेत. या विषयावर जगभरात अनेकांनी कामे केली आहेत. साऱ्यांचे समाधान होईल असे उत्तर कदाचित कधीच सापडणार नाही, पण पुनर्जन्माचे गूढ उकळण्याचा प्रयत्न सतत चालू राहायला हवा. मृत्यूनंतर जीव कुठे जातो या प्रश्नाचे उत्तर शोधावे असे कदाचित आपल्यालाही वाटत असेल. या निमित्ताने प्रकल्पात जे वाचन चिंतन झाले आहे ते कुठेतरी नोंदवून ठेवायला हवे, म्हणून या विषयासंदर्भातील माझी मते नोंदवून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. माझे निष्कर्ष सर्वांनाच पटतील असा माझा दावा नाही, पण या निमित्ताने हा शोध घेणाऱ्यांना यातील काही तपशिलाचा उपयोग निश्चित होऊ शकेल. मी कुठून आलो, अखेरीला कुठे जाणार आहे याचा शोध भविष्यातही चालू राहणार आहे. शोधाच्या प्रवासाच्या अखेरीला याचे समाधानकारक उत्तर कदाचित मिळूही शकेल. जीवन ही रिले रेस आहे. ही चालू ठेवण्यासाठी पुढील पिढ्या जन्माला घातल्या जातात. वारसाच्या रूपाने अस्तित्व शिल्लक ठेवले जाते. मृत्यूनंतरचा प्रवास कोणत्या प्रांतात कसा होतो असे प्रश्न भविष्यातही विचारले जाणार आहेत. त्यांच्यापर्यंत ही मते पोचावीत यासाठी हे सारे सादरीकरणांच्या रूपात यूट्यूबवर ठेवले जाईल. यूट्यूब असेपर्यंत हे सारे निश्चित शिल्लक राहील. मी देत असलेल्या तपशिलात काही चुका असतील, सुधारणा करायला हव्या असतील तर कृपया तसे कळवावे ही विनंती आहे. धन्यवाद.